हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आपण बघणार आहोत, जर आपल्या आजूबाजूच्या लोकांनी आपल्याला हर्ट केलं, आपलं मन दुखावलं कोणत्याही कारणावरून, तर त्यांना कसं फेस करायचं किंवा त्यांच्यासोबत कसं वागायचं. तर आजूबाजूच्या लोकांनी आपल्याला दुखवलं, हर्ट केलं की मन खूपच अस्थिर होतं. हे तुम्ही खूप वेळा अनुभवलेत. कधी आपल्याला त्यांचा राग येतो, कधी रडू येतं, तर कधी स्वतःबद्दलच शंका वाटायला लागते. पण अशा परिस्थितीत कसं वागायचं हे समजून घेतलं तर आपण मानसिकदृष्ट्या खूपच मजबूत बनू शकतो. आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतंच. म्हणून हे हाताळणं खूप महत्त्वाचं आहे. सर्वात आधी आपण हर्ट झालो आहोत हे स्वीकारणं गरजेचं आहे. अनेक वेळा आपण स्वतःला समजावतो की मला काही फरक नाही पडत, पण खरं म्हणजे आतून आपण खूप दुःखत असतो. भावना दाबून ठेवणं हा उपाय नाही. स्वतःला थोडासा वेळ द्या, त्या भावनांना समजून घ्या. रडू आलं तर रडा, मन मोकळं करा. हे कमजोरीचं लक्षण नाही, तर हिलिंगची सुरुवात आहे. दुसरं म्हणजे लगेच रिॲक्ट होऊ नका. जेव्हा कोणी आपल्याला दुखावतो तेव्हा आपणही रागाच्या भरात काहीतरी बोलून टाकतो, ज्यामुळे परिस्थिती अजून बिघडते. त्या क्षणी शांत राहणं खूप कठीण असतं, पण तेच सर्वात योग्य असतं. थोडा वेळ घ्या, खोल श्वास घ्या आणि मग विचार करूनच काहीतरी बोला. शांतपणे दिलेला रिस्पॉन्स हा नेहमीच स्ट्रॉंग असतो. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीला पर्सनल घेऊ नका. काही लोकांचं वागणं त्यांच्या स्वभावामुळे असतं, त्याचा आपल्याशी काही थेट संबंध नसतो. कधी कधी लोकांच्या फ्रस्ट्रेशनमुळे दुसऱ्यांना दुखवतात, त्यामुळे मीच चुकीचे आहे का असा विचार करत बसण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कर. यामुळे मनावरचा भार थोडासा कमी होतो आणि आपलं मन हलकं होतं. चौथं, बाउंड्रीज सेट करणं खूप गरजेचं आहे. जर एखादी व्यक्ती सतत तुम्हाला हर्ट करत असेल तर तिच्यापासून थोडं अंतर ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात येण्याचा आणि राहण्याचा अधिकार नसतो. तुमची मेंटल पीस सर्वात महत्त्वाची आहे. नाही म्हणायला शिका. सुरुवातीला कठीण वाटेल, पण हळूहळू तुम्हाला त्याची ताकद मिळेल आणि ताकद कळेल. पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करणं शिका. सेल्फ रिस्पेक्ट आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. दुसऱ्यांनी काहीही म्हटलं किंवा केलं तरी तुमची किंमत कमी होत नाही. तुमच्यात अनेक चांगल्या गोष्टी आहेत, त्या लक्षात ठेवा. रोज स्वतःला पॉझिटिव्ह ॲफर्मेशन द्या, जसं की मी स्ट्रॉंग आहे, मी वर्दी आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि समोरच्या निगेटिव्ह गोष्टींचा विचारांचा परिणाम कमी होतो. सहावी गोष्ट म्हणजे ट्रस्ट. ट्रस्ट कोणावर ठेवायचं हे ओळखा. प्रत्येकाला आपल्या फिलिंग्स सांगणं योग्य नसतं. काही लोक आपल्या कमकुवतपणाचा फायदा घेतात, त्यामुळे विश्वास ठेवण्यापूर्वी त्या व्यक्तीची कन्सिस्टन्सी आणि सिन्सिअरिटी बघा. योग्य लोकांशी मन मोकळं केल्याने मन हलकं होतं आणि योग्य मार्गदर्शन मिळतं. सातवी गोष्ट म्हणजे स्वतःला बिझी ठेवा. जास्त विचार केल्याने दुःख अजून वाढतं. त्यामुळे स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करा, जसं की संगीत ऐकणं, वाचन, व्यायाम किंवा तुमच्या बाळासोबत वेळ घालवणं किंवा चांगल्या लोकांसोबत तुम्हाला ज्या लोकांचा सहवास आवडतं त्या लोकांसोबत वेळ घालवणं. हे सगळं तुमचं मन डायव्हर्ट करतं आणि तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देतं. आठवी गोष्ट म्हणजे फॉरगिव्ह करायला शिका, पण विसरायला नाही. माफ करणं म्हणजे समोरच्याने जे केलं ते बरोबर आहे असं मानणं नाही, तर स्वतःला त्या दुःखातून मुक्त करणं आहे. राग धरून ठेवणं म्हणजे स्वतःला त्रास देणं. त्यामुळे फॉरगिव्ह करा, पण त्या चुकांपासून शिकून पुढे सावध राहा. नववी गोष्ट म्हणजे स्वतःची ग्रोथ महत्त्वाची समजा. प्रत्येक हर्ट करणाऱ्या अनुभवातून काहीतरी शिकायला मिळतं. कधी आपल्याला लोक ओळखायला शिकायला मिळतं, तर कधी स्वतःला मजबूत बनवायला. या अनुभवांतून निगेटिव्ह न समजता त्यातून शिकून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. दहावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी वेळ द्या. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हीलिंग हा एक प्रोसेस आहे, तो एका दिवसात होत नाही. काही दिवस तुम्हाला स्ट्रॉंग वाटेल, तर काही दिवस पुन्हा दुःख जाणवेल. हे सगळंच नॉर्मल आणि नॅचरल आहे. स्वतःवर पेशन्स ठेवा आणि हळूहळू तुम्ही त्या दुःखातून बाहेर पडा. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणीही तुमची व्हॅल्यू ठरू शकत नाही. तुमचा हॅपीनेस तुमच्याच हातात आहे. तुमचं आनंदी राहणं, तुमचं स्ट्रॉंग राहणं हे तुमच्याच हातात आहे. लोक येतील जातील, काही तुम्हाला आनंद देतील, काही तुम्हाला धडे देतील, काही तुम्हाला काही नवीन शिकवण देऊन जातील, पण तुमचं आयुष्य हे तुमचं आहे आणि ते कसं जगायचं हे फक्त तुम्ही ठरवू शकता. त्यामुळे कोणाच्याही शब्दांनी किंवा वागण्याने स्वतःला कमी समजून द्यायचं नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, स्ट्रॉंग राहा
आणि आयुष्यात खूप पुढे चालत राहा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.